Today's exercise on particularly emasculation and hybridization techniques in cell-pollinated crops. Crops includes particular soybean, mung bean, and urd bean. Okay, soybean माहिती आहे, मूग बीन मूग, उर्द बीन उडीद. ओके, या तीन क्रॉपचा आपण पर्टिक्युलर इमेस्कुलेशन आणि हायब्रिडायझेशन टेक्निक्स या बघणार आहोत. हे तिन्ही क्रॉप हे सेल पॉलिनेटिक क्रॉप्स आहेत. ओके, सो पर्टिक्युलरली अॅनिमेस्कुलेशन टेक्निक या क्रॉप्स मध्ये कशी कशी आहे, त्यामध्ये आयदर अवेलेबिलिटी ऑफ पर्टिक्युलर मेल स्टॅबिलिटी सिस्टम आहे का नाही हे आपण बघणार आहोत. असेल तर ती कोणकोणती आहे अवेलेबल, सीएमएस आहे, सीजीएमएस आहे का कुठली आहे, असे प्रत्येक एक्सरसाइज मध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला पर्टिक्युलरली या जेवढी काही एक्सरसाइज होईल त्या जेवढे काही एक्सरसाइज होतील त्या प्रत्येक एक्सरसाइजची अशी कार्डशीट तुम्हाला सांगितलेली मागच्या वेळेस आणायला. हा दिसते, प्रत्येकाला दिसते का विजिबल? माझी वेब कॅमेरा बघा, अशी पर्टिक्युलर कार्डशीट घ्यायची, ब्लॅक कार्डशीट. ओके, त्या ब्लॅक कार्डशीट वरती जसे फ्लॉवर पार्ट्स आहेत, ठीक आहे. स्क्रीन नाही, मी हे म्हणतोय व्हिडिओ बघा माझी. या व्हिडिओ मध्ये कार्डशीट आहे माझ्या हातामध्ये, बघा केवढी साईज आहे. ठीक आहे, ह्या साईजची कार्डशीट, ठीक आहे. कार्डशीट कट करायची आणि त्यावरती जे काही डिटेल्स आहेत त्याचे स्टँडर्ड कुठली पार्ट्स आहेत ते तिथे लिहायचे. ठीक आहे, फ्लॉवर पार्ट्स. तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचं मी एक्सरसाइज शिकवल्यानंतर तुम्हाला त्याची कार्डशीटचा फोटो टाकेन. ठीक आहे, नाही तुम्हाला फोटो टाकेन मी, त्यावरती काय कुठले पार्ट्स कशी काय असतील त्याचे पार्ट्स असतील ते तिथे तुम्ही बनवायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला फोटो पाठवीन, संपलं ना फोटो पाठवीन मी. ते क्रॉप आता सोयाबीन बऱ्यापैकी सगळीकडे आहेत, फ्लॉवरिंग स्टेजला लेट फ्लॉवर्स वगैरे असतात अवेलेबल, त्याचे ते बघायचं आहे तुम्ही आणि ते नीट त्याचं डिसेक्शन करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द particular exercise. Emasculation and hybridization techniques in cell pollinated crops includes soybean, mung bean, and urd bean. So, particularly continuing with the soybean crop, the family belongs to particular Leguminosae, then subfamily Papilionaceae. ठीक है, botanical name Catodes species Glycine max, which is diploid species having a chromosome number 40, and wild species which is a Glycine soja, also diploid, chromosome number is 40. Okay, so particular flowering, आता आपण ब्रीडिंगचं काम करतोय तर फ्लॉवरिंग इम्पॉर्टंट स्टेज आहे. सो फ्लॉवरिंग जी काय स्टेज आहे, so the time of flowering of soybean plants depends largely on the number of hours of darkness they receive each day. Okay, so depending upon the uh, number of darkness days. Okay, so other factors such as particular temperature, nutrition, and light intensity and quality may influence the soybean to a dark period suitable for particular flowering condition only. So plants of many varieties are completely incapable of flowering unless they receive 10 or more hours of darkness daily, and plants of all varieties flower more quickly with daily dark periods of 40 to 16 hours than with the shorter ones. So particularly जे काय डार्क कंडिशन असते पावसाळ्यामध्ये, ठीक आहे, सोयाबीन हे खरीप सीझन मध्ये केलं जातं. सो असे जे काही डार्क पिरियड येतात कंटिन्युअस, बघा तुम्ही जेव्हा सोईंग होते 10-15 जूनला, त्यानंतर फ्लॉवरिंग मध्ये कंडिशन यायला एक 35 ते 55 दिवस जातात. सो आपण 35 ते 55 जर दिवस बघितले तर जुलैचा महिना येतो. जुलैच्या एक 10 ते 15 तारखेपर्यंत कंटिन्युअसली डार्क पिरियड कंटिन्युअसली एकदम रिमझिम चालते. त्यामुळे ते सूर्योदय असं काय पूर्णपणे असं ऊन असं काय नसते. सो लेट सूर्योदय होतो आणि सूर्यास्त पण लवकर होतो, त्यामुळे डार्क पिरियड हा त्यांना खूप जास्त मिळतो. अशा वेळी त्यांचं फ्लॉवरिंग जास्त फास्ट होतं. ठीक आहे, सो जे काय तुम्हाला डिसेक्शन करायचंय, सो डिसेक्शन साठी हा जो काही फोटो आहे, ठीक आहे, जे काय फ्लॉवर आहे, फ्लॉवरचं जे काय वरचं जे असतं एकदम ते असते पेटल, किंवा त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो, जो आउटर कव्हरिंग असतो. त्यानंतर आतमध्ये 2 विंग्स असतात. ठीक आहे, त्याला इनर
पेटल्स म्हणतो आपण, त्याला विंग्स म्हणतात. ओके. आणि त्याच्या आतमध्ये किल्स असतात. ओके. असे 3 पार्ट्स असतात आणि त्याचबरोबर अँथर्स आणि एक फ्री स्टामिना असतो. ठीक आहे. हे असं कंडिशन आहे. सगळ्यांना दिसत असेल फोटो क्लिअर कट. हे तुम्हाला मी मॅन्युअल पाठवलेलं आहे. त्या मॅन्युअल मध्ये हा फोटो आहे. तर तुम्हाला जेव्हा कार्डशीट वर तुम्ही डिसेक्शन करताय तर असे तुम्हाला फ्लॉवर पार्ट हे करायचे आणि तिथे विथ द हेल्प ऑफ गम और पर्टिक्युलर ठेवून पार्ट सगळं स्ट्रिप ट्रान्सपरंट स्ट्रिप असते त्याने त्याला तिथे पॅक करायचं. सगळं नाव वगैरे लिहायचं तिथे पर्टिक्युलर पार्टचं. तुम्हाला फोटो पाठवीन नंतर डिसेक्ट आउट केलेलं जे काय आहे फोटो पाठवेन. पार्ट्स कुठले कुठले आहेत? एक असतं पेटल, सिंगल पेटल, 2 विंग्स असतात आणि 2 किल्स असतात आणि अँथर्स असतात. आता अँथर्सची जी काही कंडिशन आहे ती पण तुम्हाला सांगतो. पर्टिक्युलर इमॅस्क्युलेशन जी प्रोसेस असते, इमॅस्क्युलेशन प्रोसेस मध्ये आपल्याला अँथर्स हे रिमूव्ह करायला लागतात. सो ह्याचे जे काही अँथर्स असतात हे पर्टिक्युलरली अँथर्स ची जी काही कंडिशन असते ही पॉलिपेटलस असते पर्टिक्युलरली. सो इमॅस्क्युलेशन टेक्निक मध्ये फर्स्ट अपॉन इमॅस्क्युलेशन टेक्निक्स हे जे काही सेल पॉलिपेट जेवढे क्रॉप्स आहेत त्यांच्यामध्ये इमॅस्क्युलेशन करायचं म्हणजे खूप एकदम टीडियस प्रोसेस असते. का तर पर्टिक्युलर इमॅस्क्युलेटर फ्लॉवर जे काय आहे ते पिनानी म्हणजे एकदम शॉर्ट लहान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही अँथर्स असतात हे अँथर्स पूर्णपणे ते ओव्हरीला हे कव्हरिंग केलेले असतात. ठीक आहे. त्यामुळं ते पार्ट्स काढायला एकदम इझी म्हणजे टीडियस जॉब असतो. सो द टाइम ऑफ इमॅस्क्युलेशन अँड कलेक्शन ऑफ पोलन्स अँड pollination varies greatly and depends to a large extent on environmental conditions. So the extreme care is to be taken in emasculating soybean flowers because of their small size and fragileness. Because तुम्ही जरा सुद्धा हात लावला चुकीचा म्हणजे जास्त म्हणजे त्रास दिला त्या फ्लॉवरला तुटून जाईल ते. ठीक आहे. आणि जर इमॅस्क्युलेशन प्रोसेस तुमची झाली शेवटी तुम्ही कव्हरिंग करायला गेलं तर ते तुटू शकतं. त्यामुळं एकदम स्ट्रिक्टली एकदम केअर घ्यायला लागते त्यामध्ये. So first of all, you have to select 1 to 3 flowers in the right stage for the crossing per node. एका नोड वरती तुम्हाला 1 ते 3 फ्लॉवर हे सिलेक्ट करावे लागतात. And first you have to remove other flowers and buds. So which would open the morning flowering day. The cross is to be made are used as a female. So these are in the bud stage with the color of petals readily visible. So use a small pairs of forceps of which inner surface are flat and the spring end with the light tension. So that तुम्ही जेव्हा ती अशी फोर्सेप घेताय ठीक आहे. एकदम फ्लॅट टोकेरी ह्याची घेत नाही ह्यामध्ये. एकदम फ्लॅट असते एंड अशी ती फोर्सेप असते. सिम्पली आतमधले पार्ट्स डॅमेज होऊ नये त्यासाठी फ्लॅट सरफेस असतो अशी फोर्सेप घ्यावी लागते. ठीक आहे. सो यू हॅव टू फर्स्ट रिमूव्ह द लोब्स ऑफ द कॅलिक्स बाय द ग्रास्पिंग देम इंडिव्हिज्युअल विथ द फोर्सेप. जे काय पर्टिक्युलरली बाहेरचा जो काही कॅलिक्सचा पार्ट असतो तो पहिल्यांदा काढून टाकायला. ठीक आहे. आणि बाकीचे जे आहेत हे काढताना कसे काढायचे सर त्यांना डाऊनवर्ड साईडला ओढायचं. ठीक आहे. ते इझिली निघतात. जर तुम्ही असं खेचायला घेतलं तर फ्लॉवर निघून जाईल. त्यामुळे प्रत्येक फोर्सेपने पकडायचा आणि तो खालच्या साईडला डाऊनवर्ड साईडला तो ओढायचा. त्यामध्ये इझिली तुडून ते खाली पडतं. सो the corolla is then grasped with the forceps at the right angle to the axis and removed with the slow pull. Same corolla जे पेटल आहे ज्याला आपण स्टँडर्ड्स म्हणतो त्याला पण तसंच डाऊनवर्ड मुवमेंटने ते कट करून घ्यायचं. ठीक आहे. तुम्ही जेव्हा आता फ्लोअर पार्ट काढताय त्यावेळेस तसंच करा. इझिली ते रिमूव्ह होतात. सो नेक्स्ट द corolla and the anthers may be removed at once because corolla बरोबर ते anthers पण अटॅच असतात त्यामुळे ते इझिली रिमूव्ह होतात एकदम एका स्टेप मध्येच. सो द kill can be removed easily and the anthers may be removed by the point of the forceps. So bagging is not necessary but the flower should be tagged for the identification of the crosses. Why? कारण बॅग करू शकता एकदम शॉर्ट प्लांट असतं त्यामुळे काय केलं जातं सरळ प्लांट पूर्णपणे कव्हर केलं जातं. ठीक आहे. आणि मोस्टली हे जे काही प्लांट आहेत सोयाबीनचे हे सेल्फ पॉलिनेटेड प्लांट आहेत. ठीक आहे. त्यामुळं जे काय आर्टिफिशियल पॉलिनेशन होतं हे थ्रू द बटरफ्लायज असतील किंवा बाकीचे इन्सेक्ट असतील हनीबीज असतील ह्यामुळे होत असतं. पण
नॉर्मली एवढं काही चान्सेस नसतात. त्यामुळं जे काही आर्टिफिशियल जे काही पॉलिनेटर्स असतात हे जास्त म्हणजे पॉलिनेट करू शकत नाही, कारण की प्लांटचं जे काही फ्लॉवरिंग असतं हे पूर्णपणे क्लोज झालेलं असतात आणि जे काही स्टिग्मा असतात ह्या रिसेप्टिव्ह त्या पर्टिक्युलर मॉर्निंग सेशनला असतात आणि जे काही पोलन ग्रेन्स असतात हे मॉर्निंग सेशनलाच ते ऍक्टिव्हेट म्हणजे चांगले ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे. त्यामुळं बॅगिंग शक्यतो करत नाहीत ह्या सोयाबीन मध्ये. ओके. नंतर पॉलिनेशन, पर्टिक्युलरली जे काय पॉलिनेशन इमॅस्क्युलेशन प्रोसेस झाल्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला इमॅस्क्युलेशन प्रोसेस ही इव्हिनिंग सेशनला करतात. पॉलिनेशन ही प्रोसेस मॉर्निंग सेशनला नेक्स्ट डे मॉर्निंग सेशनला ही केली जाते. So the pollination, the time of the day when the pollens is to be collected and crossing is most successful depends upon the local environmental conditions, particularly weather and insects. So the flowers that have opened that day, the cross is to be made can be used to furnish pollens and crossing can be done throughout the day in cooler climatic region. Okay. So जेव्हा थंडीचा सीझन असतो तेव्हा पोलन्स हे जास्त वेळ वायबल राहतात. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही अगदी दुपारपर्यंत पण हे करू शकता पॉलिनेशन प्रोसेस. समटाइम्स when it is difficult to get a viable pollens from open flowers, then the pollen flowers are collected early in the morning and hour or two before they would have opened and stored in a cool dry place, usually in a particular desiccator. So desiccator तुम्ही लॅबमध्ये बघितलं असाल, एक काचेचं एक ग्लास ग्लास असते पूर्णपणे कव्हर केलेली. त्यामध्ये आपण डेसिकेटर मध्ये ते ठेवू शकतो. त्याचं टेम्परेचर हे वाढत नाही आणि आतमध्ये आणि ते पूर्णपणे जे काही पोलन ग्रेन्स आहेत पूर्णपणे व्हायबल राहतात. ठीक आहे. तर असे आपल्या लॅबमध्ये आहे, बघितलं असेल बऱ्याच जणांनी. तुम्हाला फिजिओलॉजीला स्पॉटिंगला होतं फिजिओलॉजी कोर्समध्ये. ओके. So when the flowers are ready for the pollination, then remove the anther column by inserting the tips of the forceps in the back of the keel of pollen flowers. जेव्हा तुम्हाला पॉलिनेशन करायचे तेव्हा ते जे काय मेल पॅरेंट जे काय फ्लॉवर आहे त्याच्यामध्ये फोर्सेप सिम्पली इन्सर्ट केली जाते आणि त्यातून पोलन ग्रेन्स हे कलेक्ट अँथर्स हे कलेक्ट केले जाते. So generally 3 to 4 pollinations can be made with a single flower. Then labeling is done with that pollinated bird and particularly remove all newly developed flowers buds about a week after the pollination are made. So in order to avoid a contamination during this pollination and hybridization process, जे काही नवीन फ्लॉवर आहेत हे सगळे काढून टाकले जातात. ठीक आहे. फक्त जे काही ओरिजिनल जे जुने झालेले 1 आठवड्याचे फ्लॉवर्स आहेत तेवढे ठेवले जातात. जे पॉलिनेटेड इमॅस्क्युलेटेड पॉलिनेट केलेले आहेत बाकी सगळे फ्लॉवर हे तोडून टाकले जातात. सो in addition to above procedure, the other procedures given below are also followed. First, flowers may be emasculated one day and pollinated the next day, and that a leaf should be pinned around each flower, each cross flower for protection. So जे काही लीफ आहेत, झाड आहेत, झाडाची पानं आहेत ती त्याच्यावरती कव्हर करून ठेवली जातात. ठीक आहे. आणि ती टॅग करून थ्रेडने ते टॅग करून ठेवलं जातं प्लांट. ठीक आहे. ही एक पहिलं आहे. देन दे इमॅस्क्युलेट द फ्लॉवर डिझायर फॉर वन क्रॉस अँड पॉलिनेट देम इमिडिएटली. ठीक आहे. जे काही इमॅस्क्युलेट फ्लॉवर करायचं ते लगेच इमॅस्क्युलेट केलं जातं फ्लॉवर बर्ड ओपन व्हायच्या आधी. ठीक आहे. फ्लॉवर बर्ड जर ओपन झालं असेल म्हणजे त्याला आपण म्हणतो अँथिसिस म्हणजे ओपनिंग ऑफ फ्लॉवर. तर अशा वेळेस काय केलं जातं, अँथिसिस होण्याच्या अगोदर जे काही फ्लॉवर बर्ड असतं, ठीक आहे, अशामध्ये जे काही पोलन ग्रेन्स असतात, अँथर्स असतात, ते त्यामधून पोलन ग्रेन्स हे बस्ट होत नाहीत. ठीक आहे. कारण त्याला मॅच्युरिटी यायला अजून 1 दिवस बाकी असतो. आपण 1 डे बिफोर त्याला आपण डिसेक्ट करतो आणि त्याच वेळेस दुपारपर्यंत किंवा त्याच वेळेस दुसरं जे काही पॉलिनेट करायचे आपल्याला जे काही मेल पॅरेंटचे जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते आपण डस्ट करून त्याच दिवशी सेम डेला हे पॉलिनेशन प्रोसेस कम्प्लीट केली जाते. टोटल हायब्रिडेशन प्रोसेस ही कम्प्लीट केली जाते. ही 2 वेगवेगळे प्रोसिजर आहेत. त्यामध्ये अजून एक आहे सेल्फिंग. सेल्फिंग कसं केलं जातं? सो पर्टिक्युलरली फॉर द इन पर्टिक्युलरली सोयाबीन दे आर कम्प्लिटली सेल्फ फर्टाईल अँड द अमाउंट ऑफ आउटक्रॉसिंग अंडर द नॅचरल कंडिशन is about 0.5 to 1% only.
खूप कमी आहे. जसं की क्रॉस पॉलिनेटेड मध्ये 60 ते 70% असते. लक्षात घ्या, 60 ते 70% क्रॉस पॉलिनेटेड मध्ये असते. ठीक आहे. क्रॉस पॉलिनेशन पर्सेंटेज. हे सेल्फिंग मध्ये जे काय नॅचरल जे काय आउट क्रॉसिंग पर्सेंटेज आहे हे लेस दॅन 1% आहे. ठीक आहे. त्यामुळे इथे काय कव्हरिंग करण्याची एवढी काय आवश्यकता नसते, बॅगिंग करण्याची आवश्यकता नसते इन केस ऑफ सोयाबीन. ठीक आहे. जे काय प्लांट्स आहेत हे सिम्पली आयसोलेशन डिस्टन्स किती मीटरचं असतं? फक्त 3 मीटर इन पर्टिक्युलर सर्टिफाईड सीड प्रोडक्शन, आणि फाउंडेशन सीड साठी हे फक्त असते 5 मीटर. 5 मीटर म्हणजे एकदम शॉर्ट डिस्टन्स आहे. ठीक आहे, 5 मीटर. ठीक आहे. नेक्स्ट क्रॉप मूग बीन अँड उडीद बीन. मूग बीन आणि उडीद बीन, मूग आणि उडीद. So botanical name of mung bean is Vigna radiata, chromosome number is diploid 22. Urd beans Vigna mungo and same chromosome number. Both are diploid species. Monoploid, diploid, triploid. जसा क्रोमोझोम नंबर असतं तसं त्याची पॉलिप्लॉइडी लेवल असते. पॉलिप्लॉइडी लेवल हे तुम्हाला मी थेरी लेक्चर मध्ये सांगेन. ठीक आहे. प्लॉइडी लेवल म्हणजे क्रोमोझोमची लेवल असते. हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड, हेक्साप्लॉइड. फॉर एक्झाम्पल जे काही क्रॉप्स आहेत आता हे विग्नर हे सगळे हे डिप्लॉइड मध्ये आहेत. हेक्साप्लॉइड म्हणजे 6 ठीक आहे, बीट आहे. ठीक आहे. पुन्हा त्यामध्ये एलो हेक्साप्लॉइड, ऑटो हेक्साप्लॉइड, एलो टेट्राप्लॉइड, एलो हेक्साप्लॉइड, ऑटो आणि एलो. ऑटो मीन्स सेल्फ, ऑलो मीन्स क्रॉस. हे लक्षात ठेवा. कन्सेप्ट तुम्हाला जेव्हा थेरी लेक्चर चालू होतील तेव्हा ते तुम्हाला सांगेल. ठीक आहे. सो पर्टिक्युलर जी फॅमिली आहे यांची अगेन लेग्युमिनासी सब फॅमिली पॅपिलोनेसी. ठीक आहे. सो हे सेल्फिंग पर्टिक्युलरली जी काय कंडिशन आहे सेल्फिंग साठी, हे जे काय फ्लॉवर्स आहेत हे चार्जमोगॅमी म्हणजे फ्लॉवर ओपन्स आफ्टर द नेव्हर ओपन्स. ओके. सो पर्टिक्युलरली जे काय मूग बीन आणि जे काय उडद बीन आहे त्यामध्ये हे स्ट्रिक्टली सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स आहेत. ह्यांच्यामध्ये जर सेल्फिंग करायचं झालं तर टोटल होल प्लांट असतं हे पूर्णपणे कव्हर केलं जातं विथ द हेल्प ऑफ पर्टिक्युलर बॅग्स. ओके. सिंपल बॅग्स म्हणजे मोठे आपल्या कापडी बॅग्स असतात त्यांना अख्खच्या प्लांट हे बॅग करून टाकलं जातं. ठीक आहे. का तर जे काही क्रॉस पॉलिनेशन होणार आहे हे थ्रू ओनली द इन्सेक्ट जे काय असतील, बटरफ्लायज असतील, हनी बीज असतील, त्यांच्यामुळे जे काय आर्टिफिशियल जे काही पॉलिनेटर्स आहेत त्यांच्यामुळे फक्त क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं. ठीक आहे. सो पर्टिक्युलर प्लांट इज कवर्ड विथ द बॅग. देन as the pollination occurs at the night prior to opening of the flower, the amount of natural crossing is negligible because amount of crossover is less than 1% in these plants. So since the pollen shedding takes place long before the flower opens, selfing is the rule and the cleistogamy prevails up to the 40%. So म्हणजेच काय जे काही फ्लॉवर्स आहेत हे एक तर ओपन होत नाही. जवळपास 40% फ्लॉवर्स हे अजिबात ओपन होत नाही क्रॉप्स मध्ये. ठीक आहे. 40%. बाकीचे 60% फ्लॉवर्स हे ओपन होतात. So also the stamens and the stigma are enclosed by the petals in such a way that the self pollination is ensured. ओके. त्यामुळं जे काय पेटल्स आहेत ठीक आहे ह्या स्टिग्माला पूर्णपणे कव्हर केलं जातं. त्यामुळं जे काय अँथर्स विदिन दॅट फ्लॉवर प्रेझेंट आहेत तेच फक्त तिथे पॉलिनेशन हे करतात. ठीक आहे. नेक्स्ट इमॅस्क्युलेशन प्रोसेस. सो उडद आणि मूगचं जे काय असेल सेम सोयाबीन सारखंच फक्त सोयाबीनचं डिसेक्शन आहे तसंच त्यांचं डिसेक्शन आहे. एकदम सिम्पल डिसेक्शन आहे. त्यामध्ये काही अडचण नाही. त्यामध्ये एक स्टँडर्ड असतात, 2 व्हील्स, 2 किल्स. ठीक आहे. अँथर्स आणि स्टिग्मा आणि कॅलिक्स. ठीक आहे. एवढेच पार्ट असतात जसे सोयाबीन मध्ये तसेच हे उडबीन आणि मूगबीन मध्ये आहेत. ठीक आहे. Emasculation is done in the afternoon and the pollination should be done either next morning or the same evening. Anther days commence between 9 to 12 PM. जे काय अँथर्स आहे अँथर्स मधून जे काय पोलन ग्रेन्स आहे पावडर फॉर्म मध्ये हे सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत हे बाहेर पडत असतात.
emasculation, and young unopened bud is kept between thumb and forefinger. थंब आणि फोर फिंगरच्या मध्ये हे ठेवलं जातं. ठीक आहे. सो द पॉइंट ऑफ डिसेक्टिंग निडल इन्सर्टेड जस्ट अंडर द पिटल. जे काय वरचं कव्हरिंग असतं स्टँडर्डचं, ठीक आहे, त्याच्या बरोबर खाली तिथे पॉइंट हा जो काय निडलचा आहे तो इन्सर्ट केला जाता आणि एक कट आडवा असा ऑब्लिक कट पोझिशन वर टॉप पासून त्याच्या बट पर्यंत तो दिला जातो. सो द लेफ्ट साइड ऑफ द स्टँडर्ड अँड द विंग पिटल इज पुश्ड आउटवर्ड अँड होल्ड विथ द लेफ्ट हँड. ठीक आहे. जे काय स्टँडर्ड आहे आणि विंग्स आहेत, पेटल्स आहेत, ठीक आहे, हे बाहेर काढले जातात. लेफ्ट साइड ऑफ द कील पेटल इज रिमूव्ड विथ द फोर्सेप. हे फोर्सेपने काढले जातात. जी काय पेटल्स आहे, स्टँडर्ड्स आहेत आणि जी काही कील आहे, ठीक आहे, ही फोर्सेपने काढली जाते. देन पर्टिक्युलर जे काय आतमध्ये पिस्टिल्स अँड स्टिग्मा आर देन एक्सपोज्ड अँड द अँथर्स आर रिमूव्ड विथ द फोर्सेप ओनली. ठीक आहे. जे हे बाकीचं जे वरचं कव्हरिंग आहे हे काढल्यानंतर जे आतमध्ये पिस्टिल आणि स्टिग्मा आहे त्यामधली फक्त पिस्टिल म्हणजे अँथर्स, ओके, अँथर्स आहेत हे रिमूव्ह केले जातात फक्त, आणि जी काही स्टिग्मा ही अनडॅमेज्ड तशीच ठेवली जाते आतमध्ये. त्यानंतर पॉलिनेशन नेक्स्ट डे मॉर्निंगला केलं जातं यामध्ये. सो द पॉलिनेशन इज डन बाय जेंटली रबिंग anther of male, inserting the staminal column and closing it with the standard and wings petal. Since flower shedding is common, putting of the butter paper in bag is avoided. का तर एकदम लहान फ्लॉवर असतात त्यामुळे फ्लॉवर हे पडून जातं, त्यामुळे कुठल्याही प्रकारची बटर पेपर बॅग ही ठेवली जात नाही त्यावरती. So ripe anthers are collected either at 9 a.m. or the next evening and gently pressed against the receptive stigma. With the help of hairbrush, you can press and transfer these particular anthers to particular that emasculated flower. So pollination occurs at night prior to the opening of the flower. So हे स्ट्रक्चर आहे. ह्या स्ट्रक्चर मध्ये जे काय फ्लॉवरचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये हे बेसला एकदम हा स्टाक आहे फ्लॉवरचा, ठीक आहे. त्यानंतर हे जे काही सेपल्स किंवा कॅलिक्स म्हणतो तो पार्ट आहे. हा जो बाहेरचा एकदम मोठा पार्ट आहे, ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड पेटल. त्यानंतर आतमध्ये जे पार्ट्स असतात त्याला आपण म्हणतो विंग्स, आणि त्याच्या आतमध्ये जे प्रेझेंट असतात पार्ट त्याला म्हणतो आपण कील. ठीक आहे. एकदम स्टँडर्ड, त्यामध्ये आतमध्ये विंग आणि त्यानंतर कील. हा जो काय सिक्वेन्स आहे हा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आतमध्ये जे काय पार्ट्स असतात त्यामध्ये महत्वाचे जे मेल पार्ट्स असतात त्यामध्ये अँथर आणि फिलामेंट, जे की स्टॅमेन्स, ओके, ज्याला आपण म्हणतोय कलेक्टिव्हली अँथर्स आणि फिलामेंटला म्हणून ते असतात. आणि फिमेल जो रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्यामध्ये पर्टिक्युलर स्टिग्मा आणि स्टाईल, ओके. आणि त्यामध्ये स्टिग्मा आणि स्टाईल मध्ये पर्टिक्युलर फिमेल पार्ट्स मध्ये बेसमेंटला ही ओरी असते, ज्याचं कन्व्हर्जन हे पॉड मध्ये होतं. पॉड मध्ये सेव्हरल सीड्स तयार होत असतात जे की ओल्स असतात. त्याचं फर्दर ओलची फर्दर वाढ झाल्यानंतर त्याचं फायनल कन्व्हर्जन हे बियामध्ये होत असतं. म्हणजे ऍक्च्युअली जे काही तुम्हाला लक्षात घ्या, पॉलिनेशन फर्टिलायझेशन ही प्रोसेस मध्ये पहिल्यांदा जे काय अँथर्स असतात, जे मेल गॅमेट्स असतात, ठीक आहे, जे अँथर्स फिमेलच्या स्टिग्मावरती, फिमेल फ्लॉवरचे जे काही स्टिग्मा आहेत त्यावरती ते पडल्यानंतर तिथे ते जर्मिनेशन त्यांचं होतं. जर्मिनेशन म्हणजेच काय, तर ते अँथर्स तिथे स्टिग्मावरती स्टिक झाल्यानंतर तिथे ते पोलन ट्यूब फॉर्म होतात. या प्रोसेसला जर्मिनेशन म्हणतो. ठीक आहे. पोलन ग्रेनचं जर्मिनेशन. पोलन ट्यूब फॉर्म झाल्यानंतर ती पोलन ट्यूब त्या पर्टिक्युलर स्टाईल मधून पास होऊन खाली जे काय ओरीमध्ये जे काय ओल्स प्रेझेंट असतात त्यांना ते फर्टिलाइज करत असतात. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. एकदा की फर्टिलायझेशन झाले म्हणजेच काय, मेल गॅमेट जे की पोलन ग्रेन्स मध्ये प्रेझेंट आहेत ते फिमेल गॅमेट्स जे की ओल्स मध्ये प्रेझेंट आहेत ओरीमध्ये, ठीक आहे, तर त्यांच्याशी ते फर्टिलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर ते पर्टिक्युलर ओल्स, ठीक आहे, डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. ओल्स जसे डेव्हलप होतात त्याचं फायनली कन्व्हर्जन हे पर्टिक्युलर सीड्स मध्ये होतं. आणि जे काय ओरी असते, ओरी आयदर वरचं कव्हरिंग जी पॉड तयार होते, पॉडचं वरचं कव्हरिंग म्हणतो टल्फर, ठीक आहे, तर त्यामध्ये ओरीचं कन्व्हर्जन होतं आणि सीडचे जे आहे सीड्स तयार होतात ते ओल्स पासून
तयार झालेले असतात. ही जनरली सीड फर्टिलायझेशन, सीड डेव्हलपमेंटची प्रोसिजर आहे. तुम्हाला ह्या एक्सरसाइज मध्ये जे काही फ्लोर डायग्राम्स आहेत त्या करायच्यात आणि जी काय प्रोसिजर आहे ही ऍक्च्युअल प्रोसेस तुम्हाला फील्ड मध्ये तुमच्याकडे आजूबाजूला फ्लॉवर्स बरेच असतील शेतात, शेती भागातच आहेत, ग्रामीण भागात प्रत्येक जण आहे, आजूबाजूला शेती आहे. तुम्हाला आता सोयाबीन किंवा मूग जी काय हे जे काही क्रॉप्स आहेत त्याचे फ्लॉवर्स आता सध्या अवेलेबल आहेत. तुम्हाला मी फोटो पाठवेन, त्यानुसार तुम्ही आजच्या आजच तुम्ही फ्लॉवर कलेक्ट करा आणि त्याचे डिसेक्ट आउट करा. आणि आज नाही केलं तर तुम्हाला नंतर फ्लॉवरिंग पण भेटणार नाही आणि फायनलला तुम्हाला हे जमा करावं लागणार आहे. कार्डशीट तुम्हाला सांगितलेलं मी मागच्या एक्सरसाइज मध्ये, कार्डशीट तुम्ही घ्या, ब्लॅक पेपर कलरची कार्डशीट घ्या आणि त्यावरती हे पार्ट्स कसे चिटकवायचे हे मी तुम्हाला फोटो दाखवतो. त्यानुसार ते पार्ट्स काढा. ह्या तिन्ही क्रॉप्स मध्ये सिंपल एक स्टँडर्ड असतो, 2 विंग्स असतात आणि 2 किल्स असतात आणि हे जे काही किल्स असतात हे जॉईंट असतात आणि बाकीचे वरचे 2 विंग्स आणि एक स्टँडर्ड हे सेपरेट आहेत. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे जे काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत त्यामध्ये ते सेपरेट आउट करायचे आणि त्यामध्ये स्टिग्मा नंतर हे सेपरेट आउट केले ते चालतील किंवा एकत्र केले तरी चालतील. ठीक आहे. त्याप्रमाणे त्याचं तुम्ही डिस्कशन करा आणि मला ठेवून द्या तुम्ही, नंतर हे येईल आपल्याकडे. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्सरसाइज, ह्या एक्सरसाइज मध्ये कुणाला काही क्वेश्चन वगैरे काय आहेत का विचारा. नेक्स्ट एक्सरसाइज पण सेल्फ पॉलिनेटेडचा आहे, सेल्फ पॉलिनेशनच आहे. त्यामध्ये काही क्वेश्चन्स वगैरे असेल तर सांगा. तेव्हा असं फ्लॉवर असेल तुमचं, तर ह्या फ्लॉवर मध्ये एक स्टँडर्ड पेटल, नंतर आतमध्ये विंग, त्याखाली किल्स आणि आतमध्ये एक टोटल कोरोला पार्ट असतो आणि कॅलिक्स बेसमेंटला, आणि ही स्टिग्मा पोरी असते, ओल्स असतात आतमध्ये, स्टिग्माच्या आतमध्ये ओल्स असे असतात. ठीक आहे. हे ओल्स नंतर डेव्हलप होत जातात. हे मिनिचर फॉर्म मध्ये सीड असतात, एकदम मिनिचर फॉर्म मध्ये असतात. ते नंतर लॅटर ऑन फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट होते. ठीक आहे. त्यामध्ये काही क्वेश्चन असेल तर मेसेज करा. नेक्स्ट एक्सरसाइज घ्यायचं असेल सांगा, लगेच घेतो. नेक्स्ट एक्सरसाइज सिसॅमी, ग्राउंडनट, ब्रिंजल अँड टोमॅटो त्या क्रॉप वरती. सांगा पटपट. सिंपल आहे. तुमच्या आजूबाजूला जे क्रॉप्स आहेत त्यामध्ये जेवढे एक्सरसाइज झाले त्यामध्ये तुम्ही डिसेक्शन करायचं आहे. ठीक आहे. ऍटलिस्ट जेवढे क्रॉप आहेत त्यातले 10 तर डिसेक्शन करायचे क्रॉपचे. So starting with next exercise number 6, emasculation and hybridization techniques in self-pollinated crops, particularly includes crops sesame, groundnut, brinjal and tomato. Sesame तीळ, ठीक आहे. ग्राउंडनट भुईमूग, ब्रिंजल वांगे आणि टोमॅटो टोमॅटो. See, so starting with this sesamum or sesame. Okay, so it belongs to family Pedaliaceae and botanical name Sesamum indicum Linn. Okay, so cultivated species having a diploid chromosome number 26 and wild species are Sesamum augustifolium and Sesamum radiatum. These two are wild species. तुम्हाला या सगळ्या क्रॉपच्या जे काही कल्टिवेटेड स्पेसिस आहेत वाईल्ड स्पेसिस या तोंडपाठ करून ठेवायचे. त्याचा क्रोमोझोम नंबर, त्याची फॅमिली आणि त्याचं बोटॅनिकल नेम हे तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. लक्षातच आलं पाहिजे. तुम्हाला इथून पुढे प्रत्येक जे काही कोर्सेस आहेत त्यामध्ये हे येणार आहे. ठीक आहे. मराठी ठीक आहे. सो इमॅस्क्युलेशन पॉल्युशन टेक्निक in particular sesamum. So emasculation of the flower bud has a slight colored thing on the tip of bud just before the maturity should be done after 4 p.m. Okay, संध्याकाळी असते emasculation. So the corolla tube and attached open anthers may be removed by hand leaving the pistil intact.
Okay, such pistils beads to be protected from unwanted pollens by covering the small butter paper bags. So plastic straw tube should not be used with the possibility of injury to carpet. काही काही वेळेस काय केलं जातं, जे काय मेस्क्युलेटेड जो काही स्टिग्मा शिल्लक राहतात त्यामध्ये जे काही स्ट्रॉ ट्यूब असतात ना त्या डायरेक्ट इन्सर्ट केल्या जातात, कारण की बटर बॅग लावून त्याला पुन्हा खूप डॅमेज होईल फ्लॉवर बडला. सो त्यासाठी काही काही वेळेस ना बरेच जण हे ट्यूब्स यूज करतात, पण त्यामध्ये टेक्निकली जो चांगला पर्सन असेल तोच यूज करतो. इतरांना करायचं म्हटलं तर ते डॅमेज होऊन जातात. त्याची एक साईज ठरलेली आहे. स्टॉल ट्यूब असते ना आपली सिंपल, त्यापेक्षा जराशी मोठी ट्यूब असते. ठीक आहे, त्या कट पीस केल्या जातात साधारणतः 1.5 ते 2 इंच हाईटच्या. ते कट केल्या जातात, त्या फ्लॉवर बड मध्ये डायरेक्टली इन्सर्ट करून ठेवल्या जातात आणि त्या काय पडत नाहीत. हाईट जास्त असते आणि त्या फ्लॉवर बडची लेंथ पण जास्त असते, त्यामुळे ते पडत नाही वाऱ्यानं पण. ठीक आहे, आणि इतर वेळेला सिंपल बटर पेपर बॅग स्मॉल साईजच्या असतात, साधारणतः 6 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटरच्या साईजच्या असतात, त्या करून केल्या जातात. ठीक आहे. सो प्रिव्हियसली self flowers which are just matured need to be used for the pollination to evacuated birds on the next day morning. ओके, जे काही सेल्फी केलेले फ्लॉवर्स आहेत, जे मेल पॅरेट्स मधले असे फ्लॉवर्स हे पॉलिनेशन करण्यासाठी यूज केले जातात. सो रॅप anthers of such flowers are rubbed over the receptive stigma of emasculated flowers. So these flowers need to be covered immediately by butter paper bags in order to avoid a sparse natural pollination. So 2 to 3 pollinations should be consecutively for effective fertilization. 2 ते 3 पॉलिनेशन हे कन्सिक्युटिव्ह डेजला केली जाते, म्हणजे लागोपाठ 2-3 वेळा 2-3 दिवसात हे पॉलिनेशन त्या पर्टिक्युलर एका सिंगल फ्लॉवरवर केलं जातं. ठीक आहे, ही झाली इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन प्रोसेस त्या पर्टिक्युलर ह्या सिसॅमम फ्लॉवर मधली. ठीक आहे, सिसॅमम क्रॉप मधली. ठीक आहे, तुम्हाला त्यामध्ये सिंपल जे काय आहेत फ्लॉवर्सचं स्ट्रक्चर ते तुम्हाला मी जे डिसेक्टेड केलेलं आहे ते मी तुम्हाला पाठवेल. ठीक आहे. नेक्स्ट क्रॉप, ग्राउंडनट. ग्राउंडनट is highly self-pollinated crops, and a particular Christogamous condition is present in this groundnut crop. Okay, so groundnut belongs to particular family Leguminaceae, subfamily Papilionaceae, and botanical name of this groundnut is Arachis hypogea. Okay, so cultivated species are diploid species and the tetraploid species. So diploid species having the chromosome number 20 and tetraploid species having chromosome number 40. 2n is equal to 4x is equal to 40. So diploid species are Villasulicus honesi and Arachis repens. Okay, these two are diploid species, and tetraploid species is Glabrata, Benth, and Arachis hypogea. Okay, so cultivated species of this our groundnut is particularly tetraploid species in Indian conditions. So only Arachis hypogea is cultivated species is used for the commercial production of seed and oil. Okay, so other species are used as a forage or as a ground covers in particularly rural urban areas. Okay, so for that purpose, other species are used, and particularly Arachis hypogea is having higher oil percentage, so that particular this species is cultivated largely. So local names Mungfali in Hindi and Marathi Bhuimukh. So groundnut is essentially self-pollinated crops. ओके, ग्राउंडनटचं फ्लॉवर हे वरती असतं, जेव्हा फ्लॉवर इमॅस्क्युलेट किंवा पॉलिनेट होईल. ठीक आहे, ग्राउंड मध्ये एक गंमत अशी आहे, ही फ्लॉवर क्लिस्टोगॅमस कंडिशन मध्ये असते. ठीक आहे, क्लिस्टोगॅमस कंडिशन म्हणजे पूर्णपणे फ्लॉवर अजिबात ओपन होत नाही. पॉलिनेशन फर्टिलायझेशन प्रोसेस झाली तरी हे फ्लॉवर ओपन होत नाही. काय होतं तर जे फ्लॉवर आहे, ठीक आहे, हे फर्टिलायझेशन झाले कम्प्लीट की त्याच्या खाली बरोबर सायमल्टेनियसली त्याची पेग असते, आपण म्हणतो आरे. ठीक आहे, सो ती पेग ही एकदम शॉर्ट असते. जेव्हा पॉलिनेशन त्या पर्टिक्युलर फ्लॉवरचं होईल तेव्हा ती पेग वाढायला सुरुवात होती, आणि ती पेग वाढल्यानंतर ती
सॉइल मध्ये सॉइल सरफेसला पेनिट्रेट करून तिथे सॉइल सरफेस मध्ये जाते, त्याचं सीड डेव्हलप होतं, पर्टिक्युलरली सीड डेव्हलप मॅच्युअर होतं. ठीक आहे, जेवढे फ्लॉवर्स त्याचे पॉलिनेट होईल, ठीक आहे, तेवढे त्याचे पेग्स डेव्हलप होतात. ठीक आहे, आणि ते पेग्स सॉइल मध्ये इन्सर्ट झाल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट होते. जर वरती तशाच राहिल्या तर त्याची डेव्हलपमेंट होत नाही, त्याची पॉट मध्ये कन्व्हर्जन होत नाही. ग्राउंडनट मध्ये म्हणजे फ्रॉम अ सिंगल सीड टू पर्टिक्युलर फोर सीड्स पर्यंत त्यामध्ये सिंगल पॉट मध्ये बिया असतात. त्यामध्ये सीड्स हे तयार होऊ शकतात. ठीक आहे, सो ऍक्च्युअली आपण ग्राउंडनट मध्ये, सो पर्टिक्युलर दिस groundnut flowers are open early in the morning, that is 6 to 9 a.m. and anthers days is 1 to 2 hours before the opening of flower. So next day flowering, all the parts except small sessile ori withers normally. The period of the flowering lasts for the 3 to 6 weeks in case of erect and 6 to 8 weeks in case of spreading. ग्राउंडनट मध्ये दोन टाईपच्या व्हरायटीज असतात. ठीक आहे, स्पेसिस असतात. एक असतात इरेक्ट म्हणजे सरळ वाढणाऱ्या, ठीक आहे, स्प्रेडिंग म्हणजे जमिनीशीच पॅरलल वाढणाऱ्या, तर पूर्णपणे कव्हर करून टाकतात. त्याला इरेक्ट टाईप आणि स्प्रेडर टाईप अशा दोन व्हरायटी असतात. तर त्याचं फ्लॉवरिंग पण तसंच असतं. जे इरेक्ट टाईपचे असतात त्यांना खूप कमी प्रमाणात उत्पादन असतं आणि त्यांचे फ्लॉवरिंग पण खूप कमी प्रमाणात असतात. ठीक आहे, आणि त्याचे फ्लॉवरिंग टाइम पण कमी असतो, साधारणतः 3 ते 6 आठवडेच फक्त फ्लॉवरिंग, म्हणजे फर्स्ट फ्लॉवर टू लास्ट फ्लॉवर हे 3 weeks to 6 weeks एवढंच चालतं. आणि जे काही स्प्रेडर्स टाईप मध्ये त्यांच्यात 6 weeks to 8 weeks पर्यंत फ्लॉवरिंग चालवत असतं. ठीक आहे, सो इमॅस्क्युलेशन इज डन in the late afternoon or the evening time, 5 to 6 p.m. So the flower buds which will open on the next day morning are selected for the particular emasculation, and appropriate size of buds for emasculation is usually 4 to 6 mm long, having a calyx tube of about 10 mm length. So the flower bud is gently held in the left hand with the help of forceps. The stand-up petal wings and keels are opened and all the anthers are removed first. So the petals are again placed in their original position to serve as a protective covering for the stigma. Hence, bagging may not be done in order to avoid damage to emasculated flower. So that's why particularly emasculated flower is not bagged here also. So जे आपण फ्लॉवरचं बघू, फ्लॉवर येलो कलरचं असतं. ठीक आहे, त्यामध्ये जे काय ओरी असते, ठीक आहे, ओरी लेटर ऑन ती पेग्स मध्ये कन्वर्ट होते आणि ती ओरीमध्ये ओल्स प्रेझेंट असतात, ते सीड्स मध्ये कन्व्हर्जन होतात जेव्हा ते मॅच्युअर होतात. ठीक आहे, हे जे काय अटॅच असते फ्लॉवरला, ती कॅलिक्स ट्यूबने अटॅच असते. ठीक आहे, आणि ही जी काय कॅलिक्स आहेत, कॅलिक्स ट्यूब त्याच्या अप्पर साइडला कॅलिक्स असतात. ठीक आहे, आणि कॅलिक्स च्या वरती जो मेन फ्लॉवर्स असतो ज्याला कोरोलम होतो, हे स्टँडर्ड्स, त्यामध्ये विंग्स आणि किल्स हे असतात. आणि जे आतमध्ये पार्ट्स असतात यामध्ये स्टिग्मा, देन स्टाईल आणि स्टॅमिनल ट्यूब. ओके, ही स्टॅमिनल ट्यूब फर्दर कॅलिक्स मध्ये अटॅच असते, फर्दर ती कॅलिक्स ट्यूब मध्ये कन्व्हर्जन होते. ठीक आहे, आणि जे काही अँथर्स असतात हे पर्टिक्युलर अँथर्स सिम्पली हे फ्रॅजाइल असतात, म्हणजे सेपरेट सेपरेट असतात. ठीक आहे, बाकीचे सोयाबीन मध्ये तुम्ही एकमेकांना अटॅच झालेले असतात ते बघितलेले आहे. डायल्फस कंडिशन म्हणतो, त्यामध्ये सिंगल डायल्फस कंडिशन म्हणजे त्यामध्ये सिंगल जो काय ससायला असतो अँथर, बाकी सगळी बंच मध्ये असतात, त्याला म्हणतो आपण डायल्फस कंडिशन. तसं ग्राउंडनट मध्ये असं नसतं, ग्राउंडनट मध्ये वेगवेगळे फ्रॅजाइल अँथर्स असतात. ठीक आहे, तर यानुसार हे फ्लॉवर स्ट्रक्चर असतं ग्राउंडनटचं. ठीक आहे, सो पॉलिनेशन in the next day morning between 5 to 8 a.m. early in the morning, the flowers of selected male parents are directly used for the pollination. So the pollen grains are collected in petri dish and applied over the stigma of emasculated flower with the brush. So the pollinated flowers are bagged and labeled properly after fertilization. When gynophore starts elongating, gynophis means RE. Okay, जे काय
स्टॅमिनल ट्यूब असते, ठीक आहे, तो कायनेफोर कंटिन्यू वाढायला सुरुवात होतो. So it start elongating. Then tagging is done for the identification as the pod are developed below the soil surface. जी काय आर्य असते त्या आर्यला ते थ्रेडने टॅग केलं जातं. So the emasculation and pollution is done in control condition gives more percentage of success. So however, climate in particularly July to mid-August is most favorable for this work. Accordingly to the process block must be sown in that period. Particularly August, जुलै ते ऑगस्ट हे फ्लॉवरिंग साठी बेस्ट क्लायमेटिक कंडिशन आहे. त्यामुळे क्रॉसिंग जे आहे प्रोग्राम हे या कंडिशन मध्ये हे केले जातात. ठीक आहे, हे झालं ग्राउंडनटचं. नेक्स्ट क्रॉप आहे ब्रिंजल. ब्रिंजल botanical name Melongena. Okay, so particularly belongs to family Solanaceae and chromosome number is diploid 24 number. एकदम सिंपल फ्लॉवर असतं ब्रिंजलचं, टोमॅटोचं एकदम सिंपल फ्लॉवर असतं. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही ऍक्च्युअली अँथर, स्टिग्मा, स्टाईल, व्हिजिबल नेकेड आईज तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सो हे तुमच्याकडे अवेलेबल असतील. फ्लॉवरिंग बऱ्यापैकी आता आहेत सगळीकडे, ब्रिंजलची क्रॉप्स वगैरे केलेले असतात किंवा सिंपल एक दोन झाडे असतील आजूबाजूला, तरी पण तुम्ही हे करा. ठीक आहे, ह्याचं पण डिसेक्शन करायचं आहे. ठीक आहे, डिसेक्शन कसं करायचं हे सांगेन मी तुम्हाला, फोटो पाठवेन. सो द फ्लॉवरिंग कमेन्सेस 70 to 75 days after the transplanting. Okay, ब्रिंजल हे ट्रान्सप्लांट केल्यानंतर 70 ते 75 दिवसांनी फ्लॉवरिंग होत असतं. आणि जे काय टोटल ब्लूमिंग हे आपल्याला जवळपास 75 ते 80 दिवसापर्यंत मिळते. जी काय फ्लॉवरिंग होतं हे फ्लॉवरिंग सकाळी 5:30 वाजता होतं. ठीक आहे, आणि ते कंटिन्यू 7:30-8 वाजेपर्यंत हे कंटिन्युअस राहतं. ठीक आहे, जे काय पीक टाइम आहे हा 6 वाजताचा आहे फ्लॉवरिंगचा. लवकर ब्रिंजल मध्ये हे फ्लॉवरिंग होतं. ठीक आहे, सो द emasculation that is removal of anthers of from particular from particular flower of male plant. So emasculation, the flower buds that are expected to open in the next day are selected on the female parents with the help of forceps. The flower buds are opened and the stamens, the number of which varies from 5 to 7. Okay, 5 ते 7 anthers त्यामध्ये present असतात. So that are removed one by one, and the emasculated buds are then bagged in a muslin bags to prevent pollination with the undesirable pollens. So जे काय फ्लॉवर्स आहेत हे सिंपल बॅग्स मध्ये हे कव्हर केले जातात, किंवा कॉटन, साधा आपला कापूस असतो, ते कापूस त्या फ्लॉवर बर्ड वरती कव्हर केला जातो, जेणेकरून क्रॉस पॉल्युशन होऊ नये त्यावरती. नेक्स्ट डे मॉर्निंग पर्यंत त्यावरती कुठलेही पॉलन ग्रेन्स पडू नये. सो ऑन नेक्स्ट मॉर्निंग द फ्लॉवर्स दॅट आर बॅग्ड फॉर द पोलन ग्रेन्स आर प्लक्ड and collected in particular petri dish or watch glass किंवा petri dish मध्ये जे काय पोलन ग्रेन्स आहेत, जे काही मेल पॅरेंटचे जे आपल्याला ट्रान्सफर करायचे ते कलेक्ट केले जातात with the hair brush. That particular pollen grains that are collected in petri dish are transferred to particularly emasculated flower on the next day. So these female buds are then uncovered, and the anthers from the male flower is removed and held between the arms of the forceps. As the pollen grains in the anthers of brinjal are released through the apical pores, the anther is held perpendicular to the stigma surface. So keeping the apical pores of the anthers opposite to the stigma surface. So the forceps are tapped and the yellow colored pollen powder is just over that stigma. So this process of dusting the pollen grains onto the stigma is known as pollination. So the pollinated birds are again back to prevent cross pollination. ठीक आहे, नंतर पुन्हा पॉलिनेशन झालं की पुन्हा ते कव्हर करून ठेवलं जातं. ठीक आहे, आता हे बरेच जे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, सीड प्रोसेसिंगचे कंपनीज आहेत, त्यामध्ये हे व्हेजिटेबल क्रॉप्स जे काय क्रॉसिंग प्रोसेस, पॉलिनेशन प्रोसेस करण्यासाठी त्यांच्याकडे वेगवेगळे इक्विपमेंट पण असतात. आता पर्टिक्युलर आता त्यामध्ये एक अंगठ्या पण असतात. ठीक आहे, सिंपल अंगठी असते. ठीक आहे, त्या अंगठीवरती जागा असते ज्यामध्ये पोलन ग्रेन्स भरून ठेवले जातात, आणि एकदा की पोलन ग्रेन भरले की सिंपल ते फ्लॉवर बर्ड घेतात त्या अंगठीमध्ये
बुडवलं जातं स्टिग्मा. असे फटाफट सगळे जे काही स्टिग्मा आहेत त्या अंगठीमध्ये जे काही पोलन ग्रेन्स आहेत त्यामध्ये ते भरले जातात. ठीक आहे. हे मास मल्टिप्लिकेशन करायचं असेल तेव्हा हे असे अंगठी वगैरे असतात, असे टेक्निक युज केले जातात. सो हे झालं तुमचं ब्रिंजल क्रॉपचं. या ब्रिंजल क्रॉप मध्ये जे काय अँथर्स आहेत हे ते बघायला सिंपल एकदम मस्त पैकी तुम्हाला कळून जाईल इमॅस्क्युलेशन टेक्निक कशी आहे. अँथर्स जे असतात हे इझिली त्यामध्ये दिसतात, स्टिग्मा इझिली दिसते. जे काय बाकीचे पार्ट आहेत का वरचं जे काही सेपल्स वगैरे आहेत ते इझिली रिमूव्ह होतात. त्यामुळे ते एकदम सिंपल टेक्निक आहे. तुम्ही अवश्य करा. ब्रिंजल किंवा टोमॅटोचे जे काय तुम्हाला फ्लॉवर्स भेटतील त्यामध्ये हे कंपल्सरी करा सगळ्यांनी. ठीक आहे. नेक्स्ट क्रॉप टोमॅटो. टोमॅटो belong to particular family Solanaceae. Botanical name Lycopersicum esculentum. The chromosome number is diploid 24 number. So tomato flower extent of cross pollination हे 5% आहे by the insect. Okay. मोस्टली जे काही ब्रिंजल आणि टोमॅटो हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 5% एवढं म्हणजे क्रॉस पॉलिनेशन पर्सेंटेज आहे. After the anther descends, the stigma grows to a very small extent to pass through the pore, which causes self-pollination. So the bottom-most flowers are oldest and will open first. जे काय फ्लॉवरिंग आहे टोमॅटो मध्ये हे बेसमेंट पासून स्टार्ट होते आणि टॉप साइडला जाते. ठीक आहे. आणि पहिल्यांदा जे बेसमेंटचे फ्लॉवर आहेत पहिल्यांदा ओपन होते. So generally flower cluster we produce a particular 1 to 2 flower per cluster. म्हणजे एका जागेवरती 1-2 फ्लॉवर हे तयार होतात. ठीक आहे. आणि ते टिपिकल फ्लॉवर तयार होतात आणि तिथे मॅक्झिमम 1 ते 2 ते 3 फ्रुट्स हे पर क्लस्टर तयार होतात टोमॅटो मध्ये. सो फ्लॉवरचं स्ट्रक्चर बघितलं, फ्लॉवर बायोलॉजी बघितली आपण. सो पर्टिक्युलर जे काही पेटल्स आहेत ह्या पेटल्स असतात त्या पेटल्स मध्ये सेपल्स ग्रीन कलरच्या या कलर असतात. पर्टिक्युलर पिस्टल्सचे असतात विच इन्क्लुड्स पर्टिक्युलरली स्टिग्मा स्टाईल अँड ओरी. सो जी काय असते ही मिडल साइडला. जे काही अँथर्स असतात ते 4 नंबर मध्ये अँथर्स असतात आणि अँथर्स पर्टिक्युलरली जे काही फिलामेंट आणि अँथर्स जे असतात हे रिसेप्टिकल्स जे काय अटॅच असतात बेसमेंट ओरीला अटॅच असतात. ठीक आहे. यामध्ये क्लिअर कट तुम्हाला दिसेल ही आहे ओरी, त्यानंतर स्टाईल आणि स्टिग्मा. ठीक आहे. सिंपल एकदम स्ट्रक्चर आहे. तुम्ही जरूर करा हे ह्याचं डिसेक्शन. ठीक आहे. सो फ्लॉवर बायोलॉजी. फ्लॉवर्स आर born in small oaks, that is racemose. ओके. सिंगल फ्लॉवर असतात. ठीक आहे. त्यावेळेला आपण म्हणतो रिसिमोस टाइपचा इन्फ्लोरेसन्स जो की टोमॅटो मध्ये असतो. सो ऍक्सिस स्टार्ट्स ऍट 6:30 a.m. that is early in the morning. It continues up to the 11 a.m. So the anther dehiscence is longitudinal. That is particular flowers that opens. Sorry, pollen grains burst होतात ना हे लॉन्जिट्युडिनली जे बस्टिंग असते. ठीक आहे. ते तुम्हाला सरळ असं बस्टिंग झालेलं दिसतं. ठीक आहे. सो इट ऑकर्स 1 to 2 days आफ्टर द ओपनिंग ऑफ कोरोला. जेव्हा कोरोला ओपन होते. ठीक आहे. कोरोला ओपन होते म्हणजे अँथर ओपन होतं. सॉरी, फ्लॉवर आहे ना, फ्लॉवरचं जे काही कोरोला कव्हरिंग असतं फ्लॉवर बड आहे ते ओपन झालं की त्यानंतर 1 ते 2 दिवसात तुम्हाला आतले जे काही अँथर्स आहेत ते अँथर्स बाहेर पडायला सुरुवात होते. सो द stamen sheds its pollen when the style grow up through the anther tube, thus self pollination occurs. ओके. कारण की जी काय स्टॅमेन आहेत जी काय अँथर्स आहेत हे कधी बस्ट होतात जेव्हा अँथर ट्यूब ही वाढ जी काय स्टाईल आहे ही स्टाईल अँथर ट्यूब मधून वाढली जाते, बाहेर येते. ठीक आहे. तेव्हाच हे अँथर्स बस्ट होतात आणि ऍक्च्युअली त्या टाइमिंगला स्टिग्मा ही रिसेप्टिव्ह राहते आणि त्यावेळेस हे पर्टिक्युलर जे काय अँथर्स असतात त्या जे काय पोलन ग्रेन्स आहेत ते बस्ट होतात. सो सेम पॉइंटला ते बस्ट झाल्यामुळे ते जरी फ्लॉवरचं कोरोला ओपन झाली असेल तरी पण हे दोन्ही सेम मुवमेंटला बस्ट होतात आणि त्यावेळेस ही स्टिग्मा ही रिसेप्टिव्ह पोझिशनला असते. त्यामुळं तिथे हे सेल्फ पॉलिनेशन हे होत असतं. सो वेन द स्टिग्मा protrudes above the anther tube, the chances of cross pollination through the bees or increases.
कधी काही वेळेस काय होतं माहितीये का, स्टिग्माची जी काही लेंथ असते, ठीक आहे, फ्लॉवर्स मध्ये स्टिग्माची जी काही लेंथ असते, अँथरची लेंथ ही कमी राहते आणि स्टिग्माची लेंथ जेव्हा जास्त वरती जाते, ठीक आहे, अशा कंडिशनला जे काही इन्सेक्ट्स आहेत ते येऊन तिथे क्रॉस पॉल्युशन होऊ शकतं. पण काही बऱ्याचसा कशी कंडिशन असते, जे काही स्टिग्मा आहे हे अँथर्सच्या हाईट पेक्षा कमी राहते खाली, त्यामुळं जे काही अँथर्स पडतात ते सगळे अँथर्स त्या स्टिग्मा वरती पडतात. त्याचबरोबर त्याचं जे काही कव्हरिंग आहे टोटल हे त्या स्टिग्मा बरोबर राहत असतं. त्यामुळे त्या जो काय अदर पॉलिमरेज आहे तो तिथे येऊ शकत नाही किंवा इन्सेक्ट इझिली अप्रोचेबल नसतात. So the optimum temperature for the particular pollination is around 21 degree Celsius, which means in particular Kharif season, this actual process of processing is done. Okay, so this is about all self-pollinated crops. Includes particularly crops which are sesame, groundnut, brinjal, then tomato, then soybean, mung bean, and urd bean. Okay. सो यामध्ये काय कन्फ्युजन असेल तर सांगा मला, तुम्हाला हे जे डिसेक्टेड फ्लॉवरचे फोटो पाठवेन किंवा यामध्ये पण तुम्हाला आहे फोटो, ठीक आहे, हे फोटो पण बघा, ठीक आहे. काय क्वेश्चन्स वगैरे काय असेल तर सांगा मला.